आमच्या आईला मी नेहमी विचारायचो की आई अगं मुसलमान आणि हिंदूंमधला फरक काय आहे ग? ते म्हणले काय नाही, आपण हात जोडून नमस्कार करतो, ते हात उघडून नमस्कार करतो. किती सोपी व्याख्या आहे ना दोन धर्मातली. आम्हाला लहानपणापासून हे शिकवलं, त्यामुळे मला कधीच तू कुठल्या जातीचा आणि धर्माचा आहे मला विचारावंसंच वाटलं नाही. आणि जाती मला माहिती आहे, गडकरी जाती कधी संपणार नाही. जाती तुम्ही संपवल्यात तरी सुद्धा ऑफिसमध्ये बॉस राहणार, ती एक उच्च जात राहणार, मग मधली, मग अजून असे, मग शेवटी पिऊनची. तर तुम्ही शेवटी तुमची पात्रता काय आहे, तुम्ही करता काय, किती आपल्यामध्ये कुवत आहे, त्याच्यावर आपली जात ठरते. कांबळी नावाचा आमचा बॉस, मला आनंद होतो, कांबळे माझा बॉस आहे. एक दिवस त्याला तिथेच आम्ही असे बघायचो. ते जातीतला फरक सरते शेवटी आपण कशाने मिटवणार? आपल्या ज्ञानानं, शिक्षणानं. आज मोठ्या मोठ्या पदावर इतकी छान मंडळी आहेत, त्यांची जात नाही कोणी विचारत. मला नाही, तुम्हाला माहिती आहे का माझी जात? माझी जात नाही कोणाला मी सांगितली, कोणी विचारली नाही. मी काय करतो या प्रांगणामध्ये आल्यानंतर मला, मी नट म्हणून मी तुम्हाला काय देतो, इतकी मंडळी मला बघायला जमलेली आहे. तो उधळून द्यायला पाहिजे. झाली फजिती झाली, काय हरकत आहे, सगळेच माझे आहेत. तुम्हीच हसाल ना मला. पण उधळून देणं आणि कशाची पत्रत नसणार. गडकरी नावाचा माणूस आहे, म्हणजे त्यांच्या काही वेळ तोंडामध्ये असं काहीतरी अश्लाघ्य शब्द येतात चिडले की हे होत कसं नाही आणि होत नाही कसं, आणि मग ते करून दाखवायचं. सुरुवातीला टिंगल होते त्यांची, काहीतरी उद्याच काहीतरी फेकतात आकडे आमच्या तोंडावर, हे असं नाही. आणि मग एक 4 वर्षानं, 5 वर्षानं, 10 वर्षानं ते त्याची फलनिष्पत्ती ज्यावेळी आपण पाहतो, मी थोडा नाही ते बोललो होते, मग कौतुक करायला सगळे असतात. त्यामुळे एखाद दुसरा एक असा टोकाचा शब्द वापरण्याची मुभा मिळते मग आपल्याला, कारण ते करून दाखवलेलं असतं ना.